नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. शिरूर तालुक्यातील नावरे येथील बँक ऑफ इंडियामध्ये नकली नोटा आहेत का, मी चेक करून देतो असे सांगून चोरट्याने हात चालाकीने नोटांच्या बंडलातील 19,000 रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. सोमवारी 5 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अभिमन्यू कांबळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून चोरट्याने डोक्यावर टोपी आणि राखाडी रंगाचे कपडे घातलेले सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. कांबळे यांनी बँक ऑफ इंडियाच्या बँकेमधून 50,000 रुपये काढले होते. पैसे मोजण्यासाठी ते बँकेमध्ये असलेल्या बेंचवर बसले होते. पैसे मोजत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी येऊन बसला आणि या पैशांमध्ये नकली नोटा आहेत, मी चेक करून देतो असे म्हणून त्यांच्याकडील 50,000 रुपये स्वतःच्या हातात घेऊन हातचलाकीने 50,000 रुपये मधील 19,000 रुपये चोरले. याबाबत अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.